हरे कृष्ण. आज आम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवर मदन गोपाल प्रभूजींचे श्री बृहद भागवतामृत या विषयावर लेक्चर अपलोड करीत आहोत. हा आमचा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे या व्हिडिओमध्ये काही प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटीमध्ये त्रुटी असू शकतात. तर सर्वांना मनपूर्वक एकच विनंती आहे की त्यांनी या त्रुटींकडे लक्ष न देता सर्वांनी प्रभूजींच्या लेक्चरचा आस्वाद घ्यावा. हरे कृष्ण. आज आपण पहिला सेशन आरंभ करतोय. तर बृहद भागवतामृत ग्रंथ श्री सनातन गोस्वामी यांनी लिहिलेला आहे. सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत चैतन्य महाप्रभूंच्या आदेशावर. सनातन गोस्वामी तुम्हाला माहिती आहे अनेकांना की 3 भाऊ होते, अनुपम, सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी. त्यांच्याची नाव वेगळी होती. तर रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी त्यांचं नवाबकडे ते कामाला होते आणि त्यांचं नाव होतं सरकार मलिक आणि दबीर खास. आजकालच्या भाषेत फायनान्स मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरची पोझिशन होती. संपूर्ण बंगाल आणि ओरिसा ह्याच्यावर, ओरिसा अर्ध आणि बंगाल आणि थोडंफार बांगलादेश ह्याच्यावर त्या नवाबचं राज्य होतं. आजही म्हणजे जे घर म्हणण्यापेक्षा तो राजवाडा, कारण का हे राजाचे नेक्स्ट तो जो राजवाडा होता रूप गोस्वामी सनातन गोस्वामींचा, त्याचा तिसरा भाऊ अनुपम पण तिथे राहायचा. आणि अनुपमचा मुलगा होता जीव गोस्वामी. म्हणजे आपले जे 6 गोस्वामी आहेत त्यातले 3 गोस्वामी हेच आहेत, 2 भाऊ आणि त्यांच्या पुतण्या. तर सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी तिथे राजाकडे प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर. म्हणजे तिथे असं सांगतात, मी एकदा गेलो आहे, मालड्याजवळ आहे, त्यांनी तिथे 9 वृंदावन बनवलं होतं. तिथलं राधा कोण, श्याम कोण, हे सगळं वृंदावनचं सगळं तिथे बनवतं. आजकालच्या भाषेत मी म्हणावं तर JK फाईल्सपासून लायन्स हॉस्पिटल एवढंच डबल, म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटर लांब आणि आडवं पण 1 किलोमीटर एवढी त्यांची प्रॉपर्टी होती. एवढा त्यांचा महाल किंवा राजवाडा होता. आणि त्याच्यात त्यांनी 9 वृंदावन बनवलेलं होतं. आणि ते प्रॅक्टिकली तेच राजा होते. म्हणजे नावाला राजा होता असतं नवाब हुसेनशाह, तोच राजा होता, पण दररोजचा व्यवहार सगळा कंट्रोल ह्यांच्या हातात होता. तर एक महत्त्वाचा मुद्दा ते सांगू इच्छितो, खरं मला बाकीचे पॉईंट्स घ्यायचे आहेत. आपल्या त्यांना वाटेल की वा, आणि त्यांनी जेव्हा नोकरी सोडली, त्यांनी जास्त नोकरी केली नाही, 10 वर्षच नोकरी केली. तर त्यांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा किती त्यांचे पैसे साचले होते. असं सांगतात, एक मोठं बोट, नाव, मोठी नाव भरून सोन्याच्या मोहऱ्या. आपले 7 पिढ्यांची पण कमाई बेबी एवढी होणार नाही, त्याचे 10 वर्षात तेवढी कमाई होती. मोठी नाव भरून सोन्याच्या प्युअर गोल्ड कॉईन्स होते. आणि त्यातले त्यांनी अर्धे भक्तांना दिले, अर्धे अर्धे नातेवाईकांना दिले, आणि उरलेले अर्धे त्यांनी एमर्जन्सीकरता ठेवले. त्या प्रकारे आपण पाहतो, कोणत्याही आई वडिलांची आज इच्छा असेल, कोणत्याही वडिलांची इच्छा अशी नाही की आपल्या मुलांनी एवढे कमवावे. प्राईम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर. पण सनातन गोस्वामी, रूप गोस्वामीचे आई वडील काय करत होते ते माहिती आहे का? ते दररोज दिवसभर प्रार्थना करत होते भगवंतांना की माझा मुलगा, म्हणजे आमची 2 मुलं किंवा 3 मुलं थोडक्यात, ह्या नवाबच्या हा एक काय म्हणूया पापी व्यक्ती आहे, त्याच्याकडे जबरदस्तीने ते नोकरीला होते. कृपया भगवंता आमच्या मुलांना ह्यातनं सोडवा, एवढ्या कमाईतनं बाहेर काढा. आज कोण आईवडील तशी प्रार्थना करणार नाहीत, पण ते करत होते. आणि चैतन्य महाप्रभूंना सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी नेहमी पत्र लिहायचे की आमच्यावर कृपा करा म्हणून. आणि त्यांच्यावर कृपा करण्यासाठी चैतन्य महाप्रभू एकदा भगवंत पण कधी कधी असं, मी कालच सांगत होतो, असं बोलायला नको इकडे, पण कधी कधी ट्रिक्स करतात, ट्रिक्स भगवंताच्या सेवेसाठी. तर चैतन्य महाप्रभूंना जायचं होतं वृंदावनला, आणि तसं ते माल्टा किंवा ह्यांचा जो महाल होता तो तसा रस्त्यात येत नाही, वाटेत थोडा साईडला आहे. पण चैतन्य महाप्रभूंनी त्या खेपेत काय सांगितलं भक्तांना की मी वृंदावनला जातोय, आणि तसं ते थोडंसं साईडला जाऊन ते माल्ड्याला आले. इथे सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींना भेटले आणि परत जगन्नाथपुरीला निघून गेले.
ह्या दोघांना भेटण्याकरता ते जगन्नाथपुरीवरून मायापूरपेक्षाही अजून परत उत्तरेला ते स्थान आहे यांचं, तिथे ते गेले होते. तर ह्यांना राईटअप तुझं घेत जा. ओके, ह्यांना आपण पाहतो सगळ्या 6 गोस्वामींना 4 आदेश प्रमुखाने भगवंताने दिले होते. कोणते 4 आदेश आहेत बघूया, मला आठवत आहेत का. एक होतं वृंदावनला जाऊन भगवंतांची लीला स्थान आहेत ते शोधून काढा. दुसरं होतं भगवंतांच्या विग्रहांची सेवा कशी करायची त्याचे तत्व स्थापन करा. तिसरं होतं सगळ्या वैदिक शास्त्रांच्या आधारावर भक्तीची शास्त्र लिहून काढा. आणि चौथं आचारसंहिता. वैष्णव प्रचार होता, प्रचार त्या पुस्तकांच्या आधारित झाला. वैष्णवांची आचार जे आहे पण एटिकेट, वैष्णव एटिकेट ते लिहून काढा. असं त्यांच्या ते 4 आदेश होते. तर त्याकरता आपण पाहतो श्रील प्रभुपाद म्हणतायत की जे बृहद भागवतामृत आहे बघा, प्रत्येक वस्तू करताना फलप्राप्ती, वैदिक शास्त्रात पण नंतर फलश्रुती लिहिलेली असते, नंतर लिहिलेली असते. कोणती कथा झाल्यावर, पूजा झाल्यावर कलिवत आधी सांगावी लागते, तरच लोक येणार. तर आपण पाहतो ही पूजा झाल्यावर ह्यांनी तुम्हाला असं फळ प्राप्त होईल. तर व चैतन्य हे सनातन गोस्वामींना माहिती होतं ह्याच्या पुढचे कलियुगाच्या लोकांना आधीच फळप्राप्ती सांगावी लागते, तरच लोक वाचतील. नाही तर आपण पाहतो बरेचदा पूजेमध्ये असतंय की असे हे पूजा झाल्यावर तुम्हाला हे प्राप्त होईल वगैरे. तर हे ग्रंथ आपण ऐकतोय, पण वाचल्यावर काय बरं प्राप्त होईल आपल्याला माहिती पाहिजे. आता हे लेक्चर्स आपण ऐकतोय, हे लेक्चर्स ऐकण्यामध्ये एका प्रकारे ग्रंथ वाचणं आहे. ते झाल्यावर आपल्याला नक्की काय बरं प्राप्त होईल. तर सनातन गोस्वामी सांगतात, प्रभुपाद पुढे वेगळं सांगतात, ते मी घेईन. सनातन गोस्वामी सांगतात की भक्तीच्या बद्दलच्या ज्ञानामध्ये तुमचं विकास होईल, वर्धन होईल. बघा, एक आहे भावुक भक्ती, आपल्या मनात आलं हरे कृष्ण हरे राम काहीतरी म्हटलं थोडं. एक आहे व्यवस्थित माहिती करून, जाणकार करून, पद्धतशीरपणे केलेली भक्ती. तर भक्तीच्या ज्ञानामध्ये तुमचं वर्धन होईल, हा एक लाभ आहे, फळ आहे हे ग्रंथ वाचून. दुसरं आहे आपल्या सगळ्यांचं ध्येय इथे बसलेले त्यांचं काय आहे, आपल्याला काय प्राप्त करायचं आहे. शुद्ध भगवंताची भक्ती प्राप्त करायची. ध्येय लक्षात ठेवा. हे जे लेक्चर सिरीज आहे ही कशा करता आहे, शुद्ध भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी हे लेक्चर्स किंवा हे ग्रंथ आपल्याला मदत करेल असं सनातन गोस्वामी सांगतात स्मृतीला. की ग्रंथ जसं श्रीमद भागवतमध्ये काय सांगितलंय, हे श्रीमद भागवत कोणासाठी आहे, परमो निर्मत्सराणाम सताम, ह्यातनं भक्ती मिळणारच आहे. पण ॲटलिस्ट सुरुवात करायचं क्वालिफिकेशन काय आहे, निर्मत्सर, इतरांप्रती द्वेष नाही पाहिजे. तेव्हा श्रीमद, आता आपल्या मनात द्वेष असताना भागवतम वाचलं तरी आपल्याला थोडाफार लाभ होईल, पण संपूर्ण भागवतमचा सार समजून लाभ करून घ्यायचा असेल तर निर्मत्सर आपण समजा असू तर आपल्याला फुल त्याचा इफेक्ट मिळणार. मी या लेक्चर सिरीजमध्ये फक्त पहिला भाग घेणार आहे. त्याच्या 2 भाग आहेत, मी नंतर कधी दुसरा भागही घेऊया, पण टोटल 2 भाग आहेत. पहिल्या भागाचं शीर्षक आहे भगवत कृपा सार निधार. काय भगवत शब्द माहिती आहे, भगवान, कृपा म्हणजे कृपा, सार म्हणजे आणि निधार म्हणजे कोणाला भगवंताची कृपा मिळालेली आहे. सनातन गोस्वामी म्हणतात या पहिल्या भागाचं उद्देश काय आहे, भगवंतांचे सर्वात प्रिय कोण आहे किंवा भगवंतांची कृपा सर्वात जास्त कोणाला मिळालेली आहे. आज म्हणजे आज आणि पुढे येणाऱ्या सिरीजमध्ये आपण पहिलाच भाग घेणार आहोत, म्हणून मी दुसऱ्या भागाचं शीर्षक आत्ता सांगत नाही. पहिल्या भागात आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे, 2 मुद्दे, भगवंतांचे प्रिय कोण आहेत सर्वात, आणि भगवंतांची कृपा सर्वात जास्त कोणाला मिळालेली आहे. आणि ह्याच्यात खूप छान प्रकारे सनातन गोस्वामी ह्याचं उत्तर देतात. कशा प्रकारे देतात, ह्याच्याकरता उदाहरण दिलं आहे आपले गोपी प्रांडन प्रभूंनी. आता आजकाल क्लासिकल म्युझिक, काय म्हणतो आपण त्याला, पौराणिक नाही, शास्त्रीय संगीत, तबला, सितार किंवा असे जे असतात
तुम्ही पाहिलं असेल तबलावाले जे तबलचे लोक असतात, एक टिंग 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 असं वाजवतात, मग थोडं फास्ट करतात, मग थोडं फास्ट करतात, अजून तीच चाल फास्ट करतात मध्ये पण आपण करतो, अजून फास्ट करतो, अजून फास्ट करतो, मृदंगवाले तीच फास्ट करत जातात आणि कधी कधी ते फास्ट करता करता त्यात एखाद ठेका ॲड करतात अजून सुंदर व्हायला. तर काय करतायत हे म्युझिकवाले, संगीतवाले, तीच चाल आहे, सुरुवातीला एकदम स्लो होती, मग थोडी फास्ट केली, थोडी फास्ट केली, थोडी फास्ट केली, आणि मग एकदम फास्ट आणि शेवटी एकदम फास्ट आणि अजून शेवटी एकदमच फास्ट, आणि त्याच्यात काय काय ते थोडंसं ॲडिशन करत जातं, अजून काहीतरी त्याला अलंकार लावत जातात त्या म्युझिकला. त्या प्रकारे सनातन गोस्वामींनी काय केलं आहे, रिपीट केलं आहे, परत एकच मुद्दा रिपीट केला आहे, पण तो जो प्रत्येक मुद्दा आहे तो गेल्या वेळेच्या पेक्षा यावेळी जो रिपीट झाला आहे तो थोडासा अजून उत्तम झाला, वेगळा नाही, अजून उत्तम झाला. त्याच्या पुढच्या वेळी अजून उत्तम झालं, फास्ट जसं म्हणतात आणि उत्तम करत जातात, त्याच्या पुढचे अजून उत्तम, म्हणजे तोच जी घटना घडती आहे तीच परत परत घडते, घटनाक्रम तुम्हाला ऐकल्यावर कळेल, पण तो अजून उत्तम आपल्याला भक्तीमध्ये वर 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 पुढे पुढे नेला. प्रत्येक नवीन, प्रत्येक वेळची ती घटनाक्रम तोच आहे, पण आपलं ज्ञान भक्तीमधलं थोडं वरच्या लेवलला ते जाणार आहे. तर अशा प्रकारे आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. सर्वात उत्तम भक्त कोण आहेत भगवंतांना, सर्वात प्रिय भक्त कोण आहेत, कोण बरं, राधाराणी. बरोबर आहे अण्णा प्रभूंचं उत्तर. आणि राधाराणी प्लस करायचं असेल तर कोण आहेत प्लस, नाही राधाराणी आणि म्हणजे गोपी लोक, आणि अजून प्लस करायचं असेल तर वृंदावनचे भक्त. बरोबर आहे. सर्वात प्रिय कोण आहे भगवंतांना, राधाराणी आणि गोपी. आता प्रश्न असा आहे, होय राधाराणी सर्वात प्रिय आहे, राधाराणी आणि गोपी सर्वात प्रिय आहेत, मान्य आहे. आपल्याला ती तशी काय रिलेट होतोय, गिरीश प्रभूंना सांगितलं गोपी सर्वात प्रिय भक्त आहे, उत्तम आहेत, भगवंतांची सर्वात जास्त कृपा त्यांना प्राप्त झालेली आहे. आपण त्यातनं काय बोध घेऊ शकतो, किंवा काय आपल्याला त्यातनं प्रेरणा मिळेल, किंवा काय आपण जीवनात आपण काय राधाराणी किंवा गोपींसारखं बनणार आहोत का, आत्ता एकदम आपली ती लेवल आहे का, शक्य आहे. मग हा जो मुद्दा आहे की राधाराणी किंवा गोपी ह्या सर्वोत्तम भक्त आहे ते सत्य आहे, पण आपल्यासाठी ते थोडंसं परका म्हणण्यापेक्षा खूपच उंच आहे, खूप उच्च लेवलचं आहे. मग हा जो मुद्दा आहे सर्वोत्तम भक्त कोण आहेत, गोपी आहेत, गोपींमध्ये राधाराणी आहे, आधी व्रजवासी आहेत, व्रजवासींमध्ये गोपी आहेत, गोपींमध्ये राधाराणी आहे. मग आपण त्याच्याशी कसा संबंध ठेवू शकतो आणि कसं त्यातनं प्रेरणा घेऊ शकतो प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये, ह्यातनं थोडं उत्तर मिळणार आहे. का बरं उत्तर मिळणार आहे, कारण का पुढे आज एखाद्या वेळेस तो मुद्दा होणार नाही, पुढच्या सेशनपासून भगवत भक्तीचा जो पहिल्या लेवलचा भक्त आहे ज्याच्याशी आपण रिलेट करू शकतो, थोडंफार आपण थोडंफार त्यातनं वाटेल हाय आपल्यासारखे आहेत, तिकडनं आपली भक्ती कशी वाढत 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 स्टेप बाय स्टेप पावलोपाऊल करत जिना राधाणीपर्यंत पोचू शकते. आता आपण राधाणी बोलू शकत नाही, पण गोपींपर्यंत पोचू शकते हे आपल्याला पायरीनुसार कळणार आहे. म्हणजे एकदम पाहिलं आपल्याला तिथे पोचायचं आहे, बापरे, पण ही पायरी आहे किंवा ह्या लिफ्ट आहेत तिथे पोचायला, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन. जसं तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही कोणत्या म्युझिकच्या क्लासला नवीन गेलाय, म्युझिकच्याच विषयाला, आणि तिथल्या गुरुजी तुम्हाला एकदम तबल जी असेल समजा, तर एकदम हाय लेवल तबलाचं म्युझिक आहे, तुम्हाला असं वाजवायचं आहे. तुम्ही पहिल्या दिवशीच गेला, तुम्हाला काहीच माहीत नाही म्युझिकबद्दल. ठीक आहे, तुम्हाला तसं वाजवायचं हे मान्य आहे, पण तुम्हाला शिक्षण कसं होईल, स्टेप बाय स्टेप चालू होईल. तसंच आपल्याला इथे मिळणार आहे. गोपी उत्तम आहेत हे मान्य आहे, पण आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप पहिल्या तिथे पोचायचं आहे. पहिल्याच दिवशी तबल्याच्या गुरूंनी दाखवून दिलं कुठे पोचायचं आहे, झाकीर हुसेन असं कुठे होतं ना, त्या बल्लावाला पूर्वी होता तसं पोचायचं. पण आता तर काही येत नाही, आता पहिलं टिंग धा असं करत बसा, मग तुम्ही पुढच्या पायऱ्या करत पोचाल. तसंच आपल्या लेवलपासून सुरुवात आहे. म्हणजे उत्तर काय, गोपी सर्वोत्तम आहेत. तर
पुढे जाऊया आपण. तर काय होतंय, जसं निर्मत्सर होतं श्रीमद भागवतमध्ये पहिलं लक्षण काय होतं, कोण आहे भागवत ऐकायला क्वालिफाईड? आपण भागवत ऐकतो वाचतो, पण त्या भागवतचा सर्व लाभ आपल्याला पाहिजे असेल तर क्वालिफाईड कोण आहे? निर्मत्सर. तर इथे जे सांगतात, जे भक्त आहेत ना ते स्वाभाविकपणे, भक्त कसे असतात स्वाभाविकपणे? भक्तांचं पहिलं लक्षण काय पाहिजे? निर्मत्सर झालं. पुढे निर्मत्सर, बघा निर्मत्सर भागवतम वाचायला सुरुवात करायला क्वालिफिकेशन. म्हणजे अजून मे बी आपण भक्त नाही आहोत, कारण भागवतम वाचल्यावर आपण भक्त बनणार. तर भागवतम वाचायला सुरुवात करायला क्वालिफिकेशन काय आहे? निर्मत्सर. पण भक्त बनण्याचं पहिलं क्वालिफिकेशन काय? काय म्हणते किती सुरू? नम्रता. नम्रता आपल्याला पाहिजे. तर आपण पाहतो या भौतिक जगतात एक महत्वाचा गुण आहे. भौतिक जगतात, भौतिक चेतनेमध्ये ते केकड्यांचं उदाहरण देतात श्रील प्रभुपाद. आणि पाहिलेलं एकदा, कोणते प्राणी पकडले की तुम्हाला ते पिंजऱ्यात ठेवावे लागतात, पळून जातील म्हणून. पण ती बाई केकडे पकडते ना, केकडे ते अशा उघड्या भांड्यात ठेवते आणि ते केकडे असे चढून पळून जाऊ शकतात. त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी असते असं चढून वरून जायची. पण ते पळत नाहीत किंवा पळू शकत नाहीत. का बरं? एक केकडा वर तयार लागला की बाकीचे त्याचे पाय खेचतात खाली. म्हणजे ते भांडं उघडं असतं. प्रत्येक केकड्याने ठरवलं की आपण बाहेर जाऊन पळून जाऊ, तर जाऊ शकतात. पण हा चाललाय, ह्याला आधी खाली खेचा. हे केकड्यांचं जे चेतना आहे, भावना आहे, ती भौतिक जगतात सगळ्यांची असते. पण आध्यात्मिक जगतात ह्याच्या विरुद्ध. परमपूज्य राहत मला सांगतात, आपली भक्तीची सुरुवात होती किंवा भक्तिमय भावना योग्य आहे हे कधी आपल्याला कळेल? आपली सुरुवात होती. तुम्ही भले जप 10 वर्ष केला असेल, प्रभूजी मी तर 10 वर्ष जप केलाय, भक्ती सुरुवात झाली नाही. जेव्हा दुसऱ्या भक्ताला कृपा मिळाली, दुसऱ्या भक्ताला नाव लौकिक मिळालं, कृपा म्हणजे सेवा पण असते. आपल्याला वाटतं अरे ही सेवा त्याला काय मिळाली, मला काय नाही मिळाली, मी क्वालिफाईड होतो. अजून भक्ती सुरू व्हायची बाकी. जेव्हा दुसऱ्या भक्ताला काही चांगलं मिळालं आणि ते आपल्याला हवं होतं, लक्षात घ्या, आपल्याला नको असताना दुसऱ्याला मिळालं तर काहीच फरक पडत नाही, मिळू देतात ना. पण जे आपल्याला हवं होतं, बघा भक्तीमध्ये बरंचसं आपलं मन फसवत आहे. तुम्हाला येईल, तुम्ही स्वतःला ऑब्झर्व केलं तर तुमचं कळेल की आपल्यालाही भक्तीमध्ये कधी सॉरी बरेचदा हवं असतंय नाव, पोझिशन, ग्लोरीज. समजा बघा मी चांगला गायक आहे, तर जो दुसरा गायक भक्त आहे त्याच्याशी माझी कॉम्पिटिशन असते. कुक भक्त अशी नसते, काय चांगलं कुकिंग केलं नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण मी असं बसलोय समजा आणि दुसऱ्याने आज कीर्तन म्हटलं आणि कोणी येऊन म्हटलं प्रभूजी तुम्ही आज खूप छान कीर्तन केलं. अरे म्हणजे काय मी छान करत नाही काय? आपलं मन भौतिक आहे अजून. तर इथे काय सांगतायत, भक्त आहे ते स्वाभाविकपणे नम्र पाहिजे. दुसऱ्याला सेवा मिळाली, दुसऱ्याला पोझिशन मिळाली, दुसऱ्याला काय नाव मिळालं, दुसऱ्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आहे, आपल्याकडे कमी लक्ष दिलं जातं आहे, ह्यानी ज्याला आनंद वाटतो तो भक्तीत सुरुवात करत आहे. आणि जेव्हा दुसऱ्याकडे लक्ष जात आहे, दुसऱ्याला पोझिशन मिळते, दुसऱ्याला वाहवा मिळते, दुसऱ्याला काय अजून जास्त स्तुती मिळते, ह्यानी आपल्या मनात जरा तरी खटकलं तर अजून भक्तीची सुरुवात व्हायची बाकी आहे. भले आपण 10 वर्ष जप करत असू, ते साधना भक्तीची सुरुवात झाली आहे, पण खऱ्या भक्तीची सुरुवात व्हायची बाकी आहे. समजा आपल्या मनात खटकलं तर आपलं काय पाहिजे, तुम्ही सगळे खरोखर हृदयातनं पाहिजे, तुम्ही जास्त नाव घ्या, तुम्ही जास्त लेक्चर द्या, तुम्ही जास्त कीर्तन करा, तुम्ही छान प्रसाद होता, मी तुमचा असिस्टंट बनतो. दुसऱ्यांना नाव, परमपूज्य राहणार सांगत होते, दुसऱ्यांना स्तुती मिळाली, दुसऱ्यांचं नाव लौकिक झालं भक्तीमध्ये, मी खूप चांगला कुक आहे, आणि दुसऱ्याने खूप चांगलं कुकिंग केलं एखादा आयटम आणि जगाने त्याची वाहवा केली आणि मला खरोखर मनापासून संपूर्णपणे आनंद झाला, एकही वाईट वाटले तर छटे शिवाय, तर मग आपली भक्तीची सुरुवात होत आहे.
उच्च लेवल आहे, पण भक्तांचा ते स्वाभाविक स्वभाव असतो, नैसर्गिक. तर इथे आपण पाहतो, या मी सुरुवातीला म्हटलं ही घटनाक्रम कशी आहे, परत परत रिपिटेशन. तर नारद मुनी अनेक भक्तांकडे जातात, हा सर्वोत्तम भक्त आहे, मग तो म्हणतो मी नाही तो आहे, तो म्हणतो तुम्ही नाही तो आहे तो आहे. कोणत्याही भक्ताच्या मनात हे सगळे शुद्ध होते, कारण का त्यांच्या मनात काही वाईट भाव येत नाही. ते फार आनंदाने सांगतात की हा भक्त माझ्यापेक्षा मोठा आहे, प्रामाणिकपणे. आपण हृदयातनं म्हणतो हा हरिबोल प्रभुजी दंडवत प्रणाम, आणि नंतर कोणी अनाउन्समेंट केली की ये प्रभुजीने इतना अच्छा ये सेवा किया आहे, म्हणतो की 4 महिन्यापूर्वी मी पण केली होती, माझं नाव का अनाऊन्स केलं नाही तेव्हा. असं मनात थोडासा विचार येतो. सॉरी, आपण काय एवढं कठोर आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे त्या भक्ताला पण जो दंडवत प्रणाम केला तो शो झाला. शो पण करा हो, त्यातनं सुरुवात असते, पण तो शेवटी शो झाला. शो पण करायला हरकत नाही, पण त्यातनं सुरुवात झाली. हां, ती सुरुवात झाली नाही. खरोखर कधी तुम्ही खूप छान इथे बिर्याणी आणि रायता बनवला आणि तुमचं काय अनाऊन्समेंट झाली नाही इथे, ह्या माताजींनी की ह्या प्रभूंनी छान बिर्याणी रायता बनवलेला, आणि 4 महिन्यानंतर कोणी दुसऱ्याने बिर्याणी रायता बनवला, तो एवढा छान नव्हता, छान होता पण एवढा नव्हता, आणि त्याची अनाऊन्समेंट झाली आणि सगळ्यांनी वाहवा केली. मला तर अरे 4 महिन्यापूर्वी मी पण केला होता, माझी साधी अनाऊन्समेंट, अरे येऊन कोणी मला थँक्यू पण म्हटलं नाही. म्हणजे भक्तीला सुरुवात व्हायची अजून वेळ आहे. जप भले आपण 10 वर्ष करत असू, पण भक्तीला सुरुवात व्हायला अजून वेळ आहे. इथे आपण पाहतो प्रत्येक जो भक्त असतो ना तो नम्र असतो, तो आनंदाने सांगतो इतर भक्तांपेक्षा चांगले आहेत. तर पुढे श्रील प्रभुपाद सांगतायत की ज्याला कोणाला, हे प्रभुपादांचंच वाक्य आहे, ज्याला कोणाला भक्त, भक्ती आणि कृष्ण, कोणते 3 विषय, सनातन गोस्वामीने ते 2 विषय सांगितले, सुरुवातीला मी घेतले ते. प्रभुपाद म्हणतात ज्याला कोणाला भक्त, भक्ती आणि कृष्ण या विषयात जाणून घ्यायचं आहे, त्यांनी हे बृहद भागवतामृत पुस्तक ग्रंथ वाचला पाहिजे. सनातन गोस्वामींनी लिहिलं आहे, प्रभुपाद म्हणतात इंग्लिशमध्ये, सनातन गोस्वामी कंपाइल्ड धिस बुक कॉल्ड बृहद भागवतामृत टू टीच पीपल हाऊ टू बिकम डिवोटीज, एक्झिक्यूट डिवोशनल सर्व्हिस अँड अटेन लव ऑफ कृष्ण. ह्याच्याकरता एक ग्रंथ आहे. तर आजचा जो उरलेला आपल्याकडे अर्धा पाऊण तास जो वेळ आहे, त्याच्यात शेवटी मी परत थोडंसं सांगेन, पण एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण शिकणार आहोत. आपण ऐकलं भक्त स्वाभाविकपणे कसे असतात, नम्र, तृणादपी सुनीचेन तरोरिव सहिष्णुना अमानीन मान देन कीर्तनीय सदा हरी. आपल्या सदा हरिनाम घ्यायचं असेल तर हे महत्त्वाचं आहे. गवतापेक्षा नम्र बनलं पाहिजे. परमपूज्य नारद सांगत होते, गवताकडे बघा, तो असा उभा असतो, लोक त्याच्यावर पाय देतात, आपल्या पायाला सॉफ्ट वाटावं, मऊ वाटावं, तो वागतो, आणि लगेच आपण पाय उचलला की तो परत सरळ बनतो. का? परत आपली सेवा करायला. कधी लोक त्याच्यावर थुंकतात, कधी खायला बसतात, आपलं त्याच्यावर सांडतंय, कधी लोक त्याच्यावर लघवी मलमूत्र पण करतात. आपण भक्त कधी, भक्त नाही, गवत कधी, भक्त कधी पण बोललो, बरोबर बोललो मी, गवत कधी आंदोलन, कंप्लेंट करतं का? अरे हे आमच्या दररोज पाय देतात, ते ऑलवेज रेडी, कितीदा पाय देते, गवत आहे ते रिवर्स सहिष्णुता, झाडापेक्षा सहनशील. बघा, झाड आपल्याला सावली देत आहे, फळं देत आहे, आणि आपण त्याला कापून टाकतो. झाडापेक्षा सहनशील पाहिजे. जे आपल्याला मान देत नाहीत त्यांना मान दिला पाहिजे. जे आपल्याला मान देतात त्यांना आपण मान देऊ शकतो. कोणी आपल्याला नमस्कार केला आपण पण करू शकतो, कोणी नाही केला तर मलाही त्याला करायची गरज नाही असं आपल्याला वाटतं. तसं नाही, अमानीनं ज्यांनी नाही दिला त्याला नमस्कार केला त्याला पण. खरं देवामृत स्वामी म्हणजे देवामृत प्रभू, आता भक्तिरसामृत स्वामी, त्यांनी खूप छान मुद्दे सांगितले. ते म्हणतात कधी ते आपल्याला शंका येते, त्यांनी 3 शंका सांगितल्या, मला आठवत आहेत का बघूया. ह्याला नमस्कार करू का नको अशी शंका आली तर करा. शंका आली की बाबा हा भक्त कोण आहे, ह्याला नमस्कार केला पाहिजे का नाही म्हणजे करा. दुसरी शंका आली, मी आता खाऊ का नको, कसं काय, जागा, नका खाऊ. नमस्कार करू का नाही शंका आली तर करा नमस्कार. आता हे मी खाऊ का नको अशी शंका आली तर काय करा, नका खाऊ. आणि तसंच मला तिसरं काय म्हटलं आठवत नाही, पण 2 तरी आठवते.
काय तिचं झोपायचं मला आठवत होतं पण नक्की उगीच खोटं का सांगणार त्यांच्या नावावर. तर तिसरी शंका मला ते म्हणताय नाही मला आठवत होती, कारण तुम्हाला झोपू का नको अशी शंका आली तर नका झोपू. शंका तुम्हाला कन्फर्म मला खूप झोप येते, झोपलंच पाहिजे तेव्हा झोपा. शंका आली की मी झोपू का नको आता काय करू, मग नका झोपू. दोनसाठी नका, खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी. नमस्कार करण्यासाठी शंका आली तर करा. तर भक्त हे स्वाभाविकपणे नम्र असतात, आपण उलटं करतो. तर शंका आली की नमस्कार करत नाही. झोपेची शंका असेल तर म्हणतो आता झोपून घेऊ, आणि खायची शंका याच्या आधीच खाऊन घेतो. शंका नसेल क्लिअर आहे माझं पोट भरलेलं आहे आता खाल्लं नाही पाहिजे, शंका तर लांबची गोष्ट. क्लिअर असेल की नाही खाल्लं म्हणजे तरी पण आपण खाऊन घेतो, शंका नसतानाही खाऊन घेतो. तर एनिवे, तर इथे आपण पाहतोय त्याच्या पुढे आहेत ना बरेचसे सनातन गोस्वामींनी लिहिले, ते मी रिपीट करतोय. खूप प्रार्थना आहेत, मंगलाचरण म्हणतात त्यांना. कोणतं आपण भागवतम क्लास सुरू करायचं ते ओम अज्ञान तिमिरांधस्य वगैरे म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या टेप रेकॉर्डरसारखं म्हणतो, पण खरं टेप रेकॉर्डरसारखं नाही म्हटलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक अर्थावर विचार केला पाहिजे. तर सनातन गोस्वामी एवढे मोठे भक्त होते, एवढे महान भक्त होते, खरं तर ते भगवत धामातच आलेले होते. तरी पण ते काय करतायत, फार नम्रतेने प्रत्येकाला प्रणाम करतायत. का, मला हा ग्रंथ लिहिण्यास मदत करा, तुमचे आशीर्वाद द्या. आपल्याला आठवतं आपल्याकडे काही लोक वृंदावनला गेलो होतो, आणि ते राधाकुंडला एक खोली आहे, मला तिथे जायला आवडतं थोडं. कृष्णराज कविराज गोस्वामींनी चैतन्य चरितामृत ग्रंथ लिहिला होता 90व्या वर्षी. त्यांना दिसत नव्हतं, डोळ्यांना नजर गेली होती, हात थरथरत होते. अशा पोझिशनमध्ये त्यांनी संपूर्ण चैतन्य चरितामृत ग्रंथ लिहून काढला त्या ताडपत्रींवर. तेव्हा ग्रंथ लिहायच्या आधी ते प्रत्येक ठिकाणी येत आहेत, प्रत्येक मंदिरात जातात, वृंदावनच्या मदन मोहन, गोविंद, दामोदर, गोपीनाथ, आणि प्रत्येक भगवंतांना, प्रत्येक भक्तांना आशीर्वाद मागतायत, प्रार्थना करतायत की मला चैतन्य चरितामृत ग्रंथ लिहायला मदत करा. त्याच प्रकारे हा ग्रंथ लिहायच्या आधी सनातन गोस्वामी अनेक व्यक्तींना प्रार्थना करतात. प्रार्थना आपल्याला वाटतं आपलं नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामींना पण आपण म्हणून देतो, ते नाम नाही. आपण मनापासून प्रार्थना केली ना त्याचा खूप इफेक्ट असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण. तर सनातन गोस्वामींकडून शिकता येईल की ते एवढे महान भक्त आहेत, तरी ते या प्रत्येक व्यक्तीकडून प्रार्थना करतात. खूप मोठी लिस्ट आहे आणि मी घेणार आहे सगळी. आजचा अर्धा पाऊण तास त्यात गेला तरी चालेल, कारण की आपल्याला कळेल की हा ग्रंथ वाचायच्या आधी आपण पण ह्या सगळ्यांकडून प्रार्थना केली पाहिजे, तरच आपल्याला हा ग्रंथ कळणार आहे. तर कोणाकोणाकडून करतात ते प्रार्थना इथे एक सांगतायत. सनातन गोस्वामी सुरुवातीला, जसं कृष्णदास कविराज गोस्वामी सगळ्या श्रोतांकडून पण प्रार्थना करतात. जेव्हा कोणतंही आध्यात्मिक चर्चा होते तेव्हा 3 प्रकारच्या लोकांना लाभ होतो. एक, बघा तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये फिजिक्स केमिस्ट्री टीचर असतात, ते तुम्हाला शिकवतात, पण त्यातनं त्यांना काय लाभ होत नसतो, म्हणजे नॉलेजबद्दल त्यांना ते नॉलेज ऑलरेडी असतं. त्यांना पगार मिळत असेल तो विषय वेगळा, पण त्यांना फिजिक्स 12वीच्या वर्गाला सरांनी फिजिक्स शिकवलं म्हणून त्यांचं काय फिजिक्सचं नॉलेज वाढलं का, नाही, ते तेवढंच राहिलं. 10वीच्या वर्गाला केमिस्ट्री शिकवलं म्हणून त्यांचं केमिस्ट्रीचं नॉलेज वाढलेलं नाही आहे, ते तेवढंच राहिलं. पण आध्यात्मिक चर्चेमध्ये 3 प्रकारच्या लोकांना लाभ होतो. प्रत्येकजण आध्यात्मिक जीवनात प्रगती करतो. कोण, एक वक्ता, 2 श्रोता आणि 3 जे प्रश्न विचारतात ते. 3ही प्रकारच्या लोकांना लाभ असतो. काही लोक प्रश्न विचारत नाहीत, नुसतं श्रोता श्रवण करतात. काही लोक प्रश्न विचारतात आणि काही लोक वक्ता असतात. असं नाही की असं कधी होत नाही की मला हे बृहत माहिती आहे म्हणून मी बोलून आहे मला लाभ होणार नाही आहे, मलाच सर्वात जास्त लाभ होणार आहे. आता तुम्हालाही होईल, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर. मला का जास्त लाभ होणार आहे म्हटलं मी, कारण का बोलताना जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतंय. तुम्ही त्याच लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हालाही थोडा लाभ होईल, पण नाहीतर बोलताना जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतंय. बोलताना झोपून चालत नाही, नाही तर गडबड होईल. कधी कधी एखाद्याच्या हातून झालं असेल मला माहीत नाही, किंवा बोलताना इकडे इकडे पाहिलेलं काहीतरी व्हॉट्सअप उत्तर केलेलं चालत नाही. ऐकताना कधी कधी करू शकतो. म्हणून मी म्हटलं पण तुम्ही तेवढ्याच लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हालाही
तेवढाच लाभ होणार आहे. आणि लक्षपूर्वक ऐकल्यावर कोणी प्रश्न विचारला तर त्यालाही तेवढाच लाभ होणार आहे. 3 प्रकारच्या लोकांना होत असते. तर आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले सनातन गोस्वामी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात. त्यांनी थोडा डिटेलमध्ये प्रार्थना घेतलेल्या आहे, पण एवढ्या डिटेल गेलं तर कमीत कमी 50-100 सेशन्स लागतील. मला 10-12 सेशनमध्ये संपवायचं आहे, म्हणून मी थोडंसं घेतोय. पहिले ते म्हणतायत भगवान कृष्णांनी अवतार का घेतला. बघा मी म्हटलं इथे निर्मत्सर पण इथे भक्तीपासून सुरुवात होते. निर्मत्सर भागवतम वाचायला सुरू होतंय आणि शेवटी आपण भक्तीमध्ये. त्यांनी म्हणतात भगवान कृष्णांनी का अवतार घेतला. ह्या जगाला आपल्या स्वतःप्रती शुद्ध प्रेम भक्तीचं गिफ्ट द्यायला. आजकाल गिफ्ट खूप चालतंय. बर्थडे गिफ्ट म्हणायचं आणि बिचारायला सगळं फासून टाकायचं. हां कसलं गिफ्ट ते पण नाही, आजकालचं प्रथा आहे ती. भगवंतांनी तुम्हा सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना किंवा किंबहुना जगातल्या सगळ्यांना शुद्ध कृष्ण प्रेम भक्तीचं गिफ्ट द्यायला त्यांनी अवतार किंवा जन्म घेतला. कुठे कुठे तुम्हाला वैदिक शास्त्रामध्ये भौतिक लाभ कसे मिळतील, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, हे सगळं माहिती मिळेल. पण ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणांच्या प्रति भक्तीबद्दलच कळेल. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम इथे कळणार नाही. कसं काय कळेल. फक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणांच्या प्रति शुद्ध भक्ती कशी विकसित होईल ही आपण प्रार्थना करतो. हे ग्रंथ वाचताना सनातन गोस्वामी ती प्रार्थना करतात, आपण पण तीच रिपीट करतोय. प्रार्थना आपण रिपीटच केली पाहिजे, कारण का स्वतःची प्रार्थना म्हणायची अजून आपली कॅपॅसिटी नाही आहे. नंतर ते म्हणतायत भगवान श्रीकृष्ण कोण आहेत. मधुरतेचे काय अधरम मधुरम. एक ते भजन आहे मधुराष्टकम. गोड श्रीखंड गुलाबजाम हे सगळे असतातच, गोड गाजर हलवा, दुधी हलवा. पण भगवान श्रीकृष्ण ते सगळ्या बाबतीत ऑल ओव्हर गोड आहेत. गोड म्हणजे आकर्षक आहे, म्हणून त्याचं नाव कृष्ण आहे. ते मधुराचे सागर आहेत, ओशन ऑफ स्वीटनेस. का बरं. ते सर्व आकर्षक आहेत. कृष्णाकडे राक्षस लोक पण आकर्षित होतात. प्रभू रामांकडे ती कोण शूर्पणखा पण आकर्षित झाली होती. त्यांचे फीचर्स दोघांचे वेगळे होते. आज तो दिवस नाही, वेळ नाही शूर्पणखेचे फीचर्स आणि प्रभू रामांचे फीचर्स सांगायला. ते कधीतरी रामायण येईल कथा होईल तेव्हा आपण घेऊया. पण तरी शूर्पणखा प्रभू रामांना पाहिली आणि कम्प्लिटली क्लीन बोल्ड. आजकालच्या जाहिरातीत काही दाखवत होतो. ती एक काहीतरी जाहिरात होती पूर्वी मला वाटतं. तो एक काहीतरी पुरुष का स्त्री कोणती नुसता एक सेंट लावून जायचा, तर बाकीच्या बायका त्याच्या मागे नाही, नुसतं सेंट लावल्याने असं काही होत नसतंय. अशी काहीतरी एक जाहिरात होती वाटतं पूर्वी. पण त्या शूर्पणखा प्रभू रामांनी काय सेंट पेंट लावणार, नॅचरलीच त्याच्या शरीरातनं दुर्गंध येत नव्हता. पण एनिवे प्रभू कृष्ण आहेत, भगवंत आहेत, ते सर्व आकर्षक आहेत, सगळीकडे मधुर आहेत. त्यांचं हास्य मधुर आहे, चालणं मधुर आहे, सगळंच. असे भगवान श्रीकृष्ण प्रति आपण प्रार्थना करतोय. का बरं. आपलं जे हृदय आहे, आपली जी चेतना आहे ती भगवंताकडे आकर्षित होत नाही आहे, मधुर असून पण. पण कृपया आपल्याला हे कळू द्या की भगवंत सर्वात मधुर आहेत. तिसरं ते म्हणतायत भगवंत कायम नवयौवनम, ते चीर तरुण आहेत. आणि कृष्णांच्या ज्या लीला आहेत ना गोलोकमधल्या, त्या खूप गुह्य आहेत. तुम्हाला आजकाल सगळ्यांना माहिती आहेत, काय दामोदर लीला, माखनचोर लीला, ते गोष्टी रूपात सगळ्यांना माहिती आहे. पण खरोखर त्या लीला आहेत त्या खूप गुह्य आहेत. आणि आपल्यासारख्या बद्ध जीवात्म्यांना त्या समजू शकत नाहीत. तरी पण सनातन गोस्वामी एवढे कृपाळू आहेत, कारण का ते चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत. आपल्यासारख्यांना समजू शकत नाही. जसं सरकार आता कृपाळू झालेली आहे, परीक्षा न देताच जावा पुढच्या वर्गात. चैतन्य महाप्रभू पण तसेच आहेत. त्यांना माहिती आहे मी परीक्षा घेतली तर सगळेच फेल होणार, एक्झाम कॅन्सल. तर चांगलं उदाहरण मिळालं.
चैतन्य महाप्रभू तसेच आहे. ते काय नवीन त्यांनी एक्झामच ठेवली, त्यांच्या करिक्युलममध्ये एक्झामच नाही. तुम्ही फक्त एनरोल करा माझ्याकडे. चैतन्य महाप्रभू म्हणतात माझ्याकडे तुम्ही एनरोल करा, तुम्ही पास होणार. एक्झाम कॅन्सल, क्लासेस हो नाही हो. आमचे एक इथे प्रोफेसर आहेत, ते ऑनलाईन क्लासेस घेतात. जसे वर्गात 7 मुलं असतात, पण ऑनलाईन क्लासेसला 20-25 असतात, बाकीचे गायब. चैतन्य महाप्रभू तसे आहेत, तुम्ही फक्त ॲडमिशन घ्या. म्हणा एकदा चैतन्य महाप्रभू मी तुमचा आहे, मग बाकी ते कृपा देतील. आता त्याचा पण गैरफायदा घेता कामा नाही, पण तसे ते कृपाळू आहेत. तर भगवान कृष्ण पण तसेच कृपाळू आहेत. त्यांनी फार सुंदर लीला केलेल्या आहेत का आपल्याला आकर्षित करायला. आणि तेच चैतन्य महाप्रभू, तेच भगवंत जेव्हा ते कृष्णाच्या रूपात येतात, तेच कृष्ण जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात, तेव्हा त्यांनी कृष्ण प्रेम जे आहे ते सर्वोत्तम सीमेपर्यंत अनुभव केलेलं आहे. पुढे एक मुद्दा येणार आहे, चैतन्य महाप्रभूंची आपण प्रार्थना करू तेव्हा तो मुद्दा येईल. काय मुद्दा आहे? भगवंत, आपण म्हणतो ना भगवंत सगळ्या भक्तांवर प्रेम करतात, सगळ्या जीवांवर प्रेम करतात. बरोबर आहे, भगवंत सगळ्यांवर प्रेम करतात. पण भगवंतांचे भक्त जेवढं प्रेम भगवंत करतात त्यापेक्षा जास्त प्रेम भक्त भगवंतांवर करतात. हा मुद्दा चैतन्य महाप्रभूंच्या प्रार्थनेच्या वेळी येईल, म्हणून तेव्हा घेऊया. तर इथे जे आपण सांगतोय की असे चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी पाहिलं कलियुगातले जीवात्मे अतिशय पतित आहेत, एक्झाम वगैरे ठेवून चालणार नाही. प्रभुपाद म्हटले तुम्ही फक्त 16 माळा जप करा आणि 4 नियमांचं पालन करा, ॲटलिस्ट तेवढं तरी करा. तेही कठीण आहे. 16 माळा चॅन्टिंग अटेंटिव्हली, हरी बोल, आणि फॉलोइंग 4 एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपल स्ट्रिक्ट. कभी कभी काय कधी हो कधी नाही, कधी मनात फॉलो केलं कधी नाही केलं असं नाही. काय न वाचा मनसा 4 नियम पालन करा. प्रभुपाद म्हणले तेवढं पण पर्याप्त आहे. महाप्रभू कृपा होईल तेवढं तरी करा. तेवढं पण करणं कठीण आहे, पण ॲटलिस्ट तेवढं तरी करा. तर तरी कोणाला शंका येईल की खरोखर गोपींचं प्रेम वगैरे आपल्याला कळेल का? आपण क्वालिफाईड आहोत का? तर शिल प्रभुपादांना काही भक्तांनी विचारलेलं, प्रभुपाद आमच्याकडे काय योग्यता होती, व्हॉट क्वालिफिकेशन्स वी हॅड? प्रभुपाद म्हणले यू हॅड नो क्वालिफिकेशन्स, आय मेड यू क्वालिफाईड. तुमच्याकडे काय? प्रभुपाद म्हणले तुमच्याकडे काही योग्यता नव्हती, पण मी तुम्हाला योग्य केलं. तसं चैतन्य महाप्रभू आहेत. कलियुगातल्या जीवात तुम्ही अयोग्यच आहेत भक्ती करता. आपण ते येऊन आपण ऐकलंय हरिनामाच्या महानतेमध्ये कोणी गमतीमध्ये चिडवताना निंदा करताना जरी हरिनाम घेतलं तरी प्रभुपाद भगवंत म्हणतात अरे तो हरिनाम घेतोय. तो म्हणजे शिवाय देताना हरिनाम, जशी पूतना होती ती भगवंताला मारायला आलेली, पण भगवंतांनी काय पाहिजे, अरे मला स्तनपान करायला आले. भगवंताला माहीत नव्हतं का तिने विष पाचलं, ते माहिती होतं. पण भगवंत तसंच कोणी म्हटलं अरे हे कृष्णावाले नालायक आहेत, म्हणून अरे कृष्ण नाव घेतोय. कृष्ण एकदम काय म्हणतो स्त्री लंपट होता, अरे कृष्ण नाव घेतोय, किती छान. खरोखर चैतन्य एवढे कृपाळू आहेत. तुम्ही कसं तरी करून कृष्ण नाव घ्या, राम नाव घ्या, निंदा करताना घेतलं तरी चालेल. अर्थात आपण तसं घेऊ नये, पण तरी चालेल. एवढे ते कृपाळू आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या तसं म्हटलं तर भगवंतांचं हे शुद्ध प्रेम भक्ती वगैरे समजणं आपल्या कॅपॅसिटीतलं नाही आहे. पण चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळाली तर काही शक्य आहे. ह्या कॉन्फिडन्सने आपण हे ग्रंथ संपूर्ण ऐकला पाहिजे. ह्याच्या पुढे ऐकलेला आपली काही योग्यता नाही आहे, पण चैतन्य महाप्रभूंची कृपा असेल तर पॉसिबल आहे, तर शक्य आहे. तर आपण त्याच्यानंतर सनातन गोस्वामी आहेत, ते राधाराणींच्या प्रती प्रार्थना करतात. म्हणतात गोपीज आहेत ते भगवंतांच्या सर्वात प्रिय भक्त आहेत. का बरं? सगळ्याच भक्त प्रिय आहेत वृंदावनमधले, पण तरी पण गोपींचं काय, त्यांनी संपूर्णपणे आपलं तन मन धन नाव गाव लज्जा जे काय आहे ते भगवंतांना समर्पित करून टाकलं. कधी कधी आपल्याला लज्जा वाटते कुठे समोर दंडवत करायला, गोपींचं काही नाही. भगवंतांनी जे म्हणतील तसं आपण करणार, संपूर्ण समर्पण.
आणि म्हणून दुसरा गोपींमध्ये का प्रार्थना, भगवंतांची कृपा आपल्याला कधीच डायरेक्ट मिळत नाही. भगवंताची कृपा आहे ती आपल्याला स्टेप बाय स्टेप. पहिले भगवंताची कृपा गोपींकडे येते, तिकडनं अजून पुढे राधाणीकडे येते, मग ललिताभिषेकाकडे येते. स्टेप बाय स्टेप. दास आपण जेवढा दास बनू ना जास्त, जेवढा आपण नम्र सेवक बनू तेवढी आपल्याला जास्त कृपा मिळणार. आपले एक आचार्य सांगतात कृपा इज लिक्विड, द्रव स्वरूप आहे, द्रव. आता पाणी कुठे पडलं तर ते कुठे जातं, खाली 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 खाली. सर्वात जिथे खाली आहे तिथे ते जातं. तर कृपा तशी आहे, जो सर्वात नम्र स्वतःला खाली समजतो तिथे ती पोचते, आणि जो स्वतःला थोडा मोठा समजतो तिकडे ती नुसती वाहून निघून जाते, वाळून पण जाते, पण साचते कुठे, सर्वात खाली. तर इथे आपण म्हणतोय की भगवंताच्या कृपेने तर आपल्याला वाटेल की मी आणि कृष्ण बस, मला कोण भक्त नकोय, क्या मी प्रभुपाद कृष्ण, मी प्रभुपाद सनातन गोस्वामी कृष्ण, पण हे भक्त नको कोण मला, का हे भक्त मला त्रास देतात असं आपल्याला वाटते. सॉरी, तुम्ही अत्यंत भ्रमामध्ये आहात, अत्यंत भ्रमामध्ये आहात. ज्या प्रकारे तुम्हाला वाटेल की मी आणि कृष्ण बस, उपदेशामृतमध्ये ह्याला कनिष्ठ भक्त म्हणलंय. लोल कनिष्ठ म्हणजे काय, केजी आहे, तो भक्त आहे. पण ज्याला वाटतं की मी आणि भगवंत फक्त, आणि भक्तिविनोद ठाकूर आज त्यांचा 13वा दिवस आहे. श्रील प्रभुपाद त्यांचा अनुवाद करताना म्हणतात की आपल्याला असं वाटलं की भक्तांच्या संगतीशिवाय मी भक्ती करू शकतो, तर तो सर्वात मोठा भ्रम आहे. भक्ताच्या संगतीत थोडे थोडे आपल्याला कुठेतरी असा त्रास होतात, कुठेतरी त्रास होतो. कोणी आपल्याला कधी एखाद्या शब्द बोलत असेल, कधी कुठेतरी काहीतरी असं होत असते थोडंफार. पण आपल्याला वाटलं की आपण भक्तांच्या संगतीपेक्षा लांब जाऊन भक्ती करू, तो सर्वात मोठा भ्रम आहे. हे बाकी सगळ्या वस्तू सोडायच्या असतात. जसं आपल्याला जायचं आहे, समजा लॉटरी लागली आणि लॉटरीचे पैसे घ्यायला आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे, मग आपण म्हणू का अरे इथे रस्त्याला डायव्हर्जन आहे, मी नाही जात, चाललो परत रस्ता घेऊन. का रस्त्याला डायव्हर्जन आलं, खड्डे खुड्डे खूप आहे. नाही बाबा, आपल्या कोल्हापूरला लॉटरी घ्यायची आहे, 2 कोटीची लागली आहे, डायव्हर्जन असो, पाऊस असो. त्याच प्रकारे आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त करायची आहे. त्यात थोडेफार डायव्हर्जन, स्पीड ब्रेकर, ऑब्स्टॅकल्स येणार आहेत. आपल्या ध्येय काय क्लिअर असेल, आपलं ध्येय असेल की मला इथे एकदम सगळा, मला पंखा नको असताना कोणतरी लावला, अरे मला हवा असताना कोणतरी बंद केला, असं होत असतंय. संगतीमध्ये असं होणारच आहे. तुम्ही समजा कारमध्ये जाताय कोल्हापूरला, 2 कोटीची लॉटरी मिळाली म्हणून, आणि त्या कारवाला म्हटलं मी एसी लावणार नाही, तुम्हाला पाहिजे होता, तर तुम्ही मी जात नाही कोल्हापूरला, लॉटरी नको मला, का कारमध्ये एसी नाही म्हणून. असं कराल का तुम्ही? नाही करणार ना. एसी नॉन एसी, अरे चल रे बाबा कोल्हापूरला. तसं पंखाला ठीक आहे, आपण ॲडजस्ट करा, कोणी पंखा थोडं साईडला जाऊन बसावं, याचं बारीक सारीक ॲडजस्टमेंट करायची. पण त्याकरता भक्तांचा संगत सोडून चालत नाही. काही तुम्हाला प्रसाद 2 चमचे मिळेल, कोणी तुम्हाला 1 चमचा देईल. हे सगळे हे मधले छोटे मोठे मुद्दे आहेत आपल्याला तिथे. पण आपल्या जेव्हा ध्येय चुकतं, आपल्या मनामध्ये जेव्हा ध्येय क्लिअर नसतंय, तेव्हा ह्या वस्तू डिस्टर्ब करतात. कोणी एसी लावला, कोणी लावला नाही, कोणी मला 2 चमचे दिले, मला कोणी 1 चमचा दिला, कोणी लाईनीत पुढे शिरला, कोणी नाही शिरला. ह्या कधी डिस्टर्ब करतील तुम्हाला, जेव्हा आपला गोल क्लिअर नाही. गोल क्लिअर असेल तर आपण जाऊ दे ना, नाही तर नाही, 1 चमचा तर 1 चमचा, 2 चमचे 2 चमचे, पंखा नो पंखा, ॲडजस्ट करू. होत असेल तर थोडं साईडला जाऊन बसू, कानावर काहीतरी कापड बांधून घेऊ. आपलं ध्येय क्लिअर आहे, आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेची लॉटरी पाहिजे. मग कोणीतरी पंखा नो पंखा, प्रसाद पुढे मागे कमी जास्त, कोणतरी तुम्हाला बोले चपला तिथे काढ, गेलाही कोणतरी दुसरा म्हटलं असेल इथे काढ, तिसरा म्हणेल तिथे काढ, तुम्ही म्हणाल हे कन्फ्युजिंगच आहे सगळं. हे सगळं नेग्लेक्ट करायचं, हे सगळं नेग्लेक्ट करायचं. आपला ध्येय क्लिअर पाहिजे, ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. ठीक आहे, इथे काढ, इथे तिथे काढ, तिथे. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपण भक्तीमध्ये खरोखर पुढे जाऊ, कारण काही घडणारच आहे. तर राधाणी ते म्हणते का भक्तांच्या माध्यमातूनच
आणि भगवान श्रीकृष्ण पण म्हणतात, हे गोपींनो, तुमच्यासारखे एवढे महान भक्त कोणी नाहीत की मी त्याच्याप्रती तुमचे प्रति मी रेसिप्रोकेशन करू शकत नाही. घ्या. तर आपण नंतर प्रार्थना करणार आहोत चैतन्य महाप्रभूंची. चैतन्य महाप्रभूंची प्रार्थना काय करावी? दीनहीन जत छेलो हरी नामे उद्धारिलो. आपल्यासारख्या पतित लोकांचा उद्धार फक्त चैतन्य महाप्रभू करतात आणि ते त्याकरताच आलेले आहेत. अनेक भजन, अनेक श्लोक, स्थानास्थान न देखी पात्र अपात्र. चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं नाही हे कृपा द्यायला योग्य स्थान आहे का, हे नदीच्या किनारी आहे का, काय चैतन्य महाप्रभूंची कृपा बिअर बारमध्ये पण मिळते. मी ते एकदा एका संडेला गोष्ट घेतलेली, तर थोडा वेळ कमी आहे पण घ्यावी. एकदा एक अहमदनगर जिल्ह्यात एक भक्त होते, गाव मला आठवत नाही, आत्ता एक गेले 2-4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांचे वडील भक्त होते आणि मुलगा एकदम पॉलिटिकल पार्टी, दारू सगळं त्यांनी स्वतःचा बिअर बार पण टाकला नंतर, एवढा तिथपर्यंत. वडील मला सांगायचे तू एकदा गीता वाच. मग वडिलांचा मृत्यू जवळ आलेला, तेव्हा तो मुलगा गेला आपलं काय जबाबदारी करायला. तेव्हा वडिलांनी म्हटलं तू मला वचन दे, एकदा गीता वाच. तो म्हटला तर ठीक आहे देऊया, मी वाचीन. उद्या वाचीन असं ना वाचीन. मग कसं त्याचं ते बिअर बार, पॉलिटिक्स, हाणा माऱ्या हे सगळं चालू होतं. नंतर त्याला वाटलं की अरे कधीतरी त्याला पुढे मागे आठवण आली, वाचावी भगवद्गीता. ते त्यांनी ते घरात पोथी असते मग कापडात बांधून ठेवतात, सगळ्यांकडे असते. लोक म्हणतात हा आमच्याकडे गीता आहे, बांधून ठेवली मस्तपैकी. गीता बांधून ठेवायला नसते, ती उडून वाचायला असते. पण लोकांना वाटतं गीता विकत घ्यायची आणि घरी बसतं ते लाल कापडामध्ये बांधून ठेवायचे. तसं नाही आहे. त्यांनी ती उघडली आणि वाचायला चालू केलं. त्याला खूप आवडलं, त्यांनी वाचलं वगैरे. पण सवयी पण सोडत नव्हत्या. मग त्यांनी काय चालू केलं, बिअर बारमध्ये लेक्चर देणे. अर्थात तोही दारू प्यायचा. बिअर बारमध्ये बसलाय, तोच मालक आहे, खुर्चीवर बसलाय, पाय टेबलावर. त्या समोरचे श्रोतागण पण तसेच आहेत. समोर अमृत पण आहे, म्हणजे ते तुम्हाला कळलं. ग्लासमध्ये दारू पण आहे, श्रोता पण पितायत, वक्ता पण पितायत. पण तो भगवद्गीतेचं लेक्चर चालू केलं. अर्थात हळूहळू चैतन्य महाप्रभूची कृपा मोठी आहे. तुम्ही फक्त म्हणा हो मी तुमचा आहे, मग ते बिअर बार वगैरे सगळं ॲडजस्ट होतं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कधी कधी आपल्याला दिसेल हा फक्त बिअर पितो, हरकत नाही, महाप्रभू कृपा केली आहे, आज नाही तर उद्या होईल. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही डायव्हर्जनकडे लक्ष देत बसले ना तर गडबड होणार. ध्येय क्लिअर पाहिजे, डायव्हर्जनकडे लक्ष द्यायचं नाही. तो फक्त बिअर पितो, चैतन्य महाप्रभू त्याला बघतील काय करायचं. तो भक्त क्रोधित आहे, चैतन्य महाप्रभू बघतील, तुमचा जबाबदारी नाही आहे ती. चैतन्य महाप्रभू बघतील तो भक्त थोडा क्रोधित आहे, त्याला काय करायचं. हळूहळू त्याचं सुधारलं. त्यांनी बिअर बार पण बंद करून टाकला, जप चालू केला. तर तुम्ही कधी असं ऐकलंय का बिअर बारमध्ये भगवद्गीता क्लास होतो, पिणारा आणि श्रोताला जर सगळे आहे पितायत, वक्ता आणि श्रोतागण पिता भगवद्गीता गीता पण होतं. महाप्रभूंच्या कृपेने ते पॉसिबल आहे. अजून एक गोष्ट सांगतो. एकदा एक भक्त बुकडिशन करतोय, कम्युनिस्ट कंट्री रशियामध्ये, आणि त्याच्या मागे पोलीस लागले. तो धावतोय, पोलीस मागे लागले म्हणून, तिथे अलाउड नव्हतं. तो धावता एका हॉलमध्ये शिरला, म्हणजे आपल्या रत्न काय सावरकर नाट्यगृह त्या स्टेडियममध्ये कुठेतरी पोलिसांपासून वाचायचं म्हणून. पण आज स्टेजमध्ये चालू होतं, तिथे काय चालू होतं, बुच्चर म्हणजे कसाई लोकांचं गेट टुगेदर. आणि तो जो तिथला ऑर्गनायझर होता, MC म्हणतात त्याला, काय जे काय मास्टर ऑफ सेरेमनी, तो म्हणत होता आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्राईज देणार, गिफ्ट देणार आहोत. पण जो गिफ्ट आणणार होता तो आलाच होता, लेट झालं होतं. आणि हा धावत आज शिरला. अच्छा तुम्ही गिफ्ट आणलेत का, घ्या. आता त्या बुच्चरच्या काय मीटिंगमध्ये भगवद्गीता गिफ्ट दिली जाते. सगळ्यांच्या हातात रक्त मागलेलं आहे. म्हणजे तसं प्रॅक्टिकली नाही, असं कुठे होत नाही. पण महाप्रभूंच्या कृपेमुळे हे होऊ शकतं. पुढे वैदिक शास्त्र सांगितलंय का की कसाही लोकांना म्हणून भगवद्गीता गिफ्ट द्या म्हणून, उलट नाही सांगितलंय. पण महाप्रभूंच्या कृपेमुळे हे होऊ शकतंय. एकदा बोलू नये, थोडा वेळ घेतोय, मी बोललेलो आहे. वाशी एरियात मी पण बुकडिशन करत होतो. आणि एका दार बंद होता, मी नवीन, मला काय माहीत नव्हतं. आणि मी दार उघडून आज शिरलो, म्हटलं बुकडिशन करू. तर आतमध्ये लेडीज सर्व्हिसचा बिअर बार होता, जोरात म्युझिक चालू होती. तर शिरल्या मला कळलं अरे काहीतरी गडबड झाली. आणि थोड्यात तो मॅनेजरनी पाहिला, अरे काहीतरी धोतिक होता, तो शिव्या द्यायला लागला किंवा इकडे आला आमची वगैरे बाहेर. थोड्यात तो एक वेटर होता तिथे, तो वेटर काम साधा, तो आला, तो कन्नडवाला होता. नेमकी कन्नड गीता माझ्याकडे एक होती.
तो नाही इंटरेस्ट हा बोला. मला म्हटलं मी जातो बाहेर पण ह्याला पाहिजे. अरे काय ते नाही, तुम्ही दोघे बाहेर जाऊन काय ते बोला. तर त्यांनी घेतली भगवद्गीता. तो त्या बिअर बारमध्ये वेटर होता. तर पुढे काय झालं माहीत नाही, पण घेतली होती. कधी ना कधी त्याला महाप्रभूंची कृपा मिळणार. हे कलियुगातच शक्य आहे. हे बाकी चैतन्य महाप्रभूंचे अवतार सोडून दुसरीकडे शक्य नाही आहे. तर आपल्याला कळलं आहे चैतन्य महाप्रभू आहेत हे खास करून पतित जीवांचा उद्धार करायला आलेले आहेत. आणि मी तो मुद्दा म्हटला, भगवंतांचं भक्तांप्रती प्रेम आहे, पण भक्तांचं त्यापेक्षा जास्त प्रेम भक्तांचं भगवंतांप्रती. आणि ते समजून घ्यायला की माझ्यापेक्षा जास्त प्रेम, मी जेवढं प्रेम भक्तांवर करतो त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर भक्त करतात, हा काय प्रकार आहे हे समजून घ्यायला चैतन्य महाप्रभूंच्या रूपात कृष्ण अवतार घेऊन आले. आणि चैतन्य महाप्रभूंनी ती सर्व ज्ञान सनातन गोस्वामींना दिलेलं आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून सनातन गोस्वामी आपल्याला देत आहेत. ठीक आहे, घ्या पुढे 10-15 मिनटं एक्स्ट्रा घेऊ. तर अशा प्रकारच्या प्रार्थना आहेत. शेवटी मथुरा देवी, बघा मथुरा जे धाम आहे ती देवी आहे, त्यांच्याप्रती ते प्रार्थना करतात. सर्व ज्या काय म्हणतात नगर, काय म्हणतो ना 7 काय आहेत, मथुरा, हरिद्वार, धाम नाही, नगर, नगर आहेत. त्याला एक संस्कृत शब्द आहे, नगरला शब्द आहे. 7 नगरी आहेत. एनिवे त्यातली मथुरा सर्वात उत्तम आहे. ती भगवंतांना प्रिय आहे. मथुरा सर्वात प्रिय त्यात पण तो विश्राम घाट, जे कंसाला मारल्यावर यमुनेच्या किनारी भगवंतांनी आराम केला, त्याच ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारल्यावर वरादेवांनी पण पूर्वी आराम केला होता. ते अजून त्यात प्रिय आहे. आणि मथुरेमध्ये काय आहे, भगवंतांचं जन्मस्थान आहे. आणि मथुरा फक्त मुक्ती देत नाही, तर भगवंतांना त्याप्रती भक्ती पण दान करते आपल्याला. आणि अनेक लीला भगवंतांनी मथुरामध्ये पण केलेल्या आहेत. अशा मथुरा देवीला पण सनातन गोस्वामी प्रार्थना करतात. आणि त्यांच्या चरणांवर पावलांवर पाऊल टाकून आपण पण प्रार्थना करतो. या मथुरा मंडळ आहे, मथुरा मंडळ, त्याच्यामध्ये 3 ठिकाणं खूप महत्त्वाची आहेत मथुरा शहराच्या बाहेर. कोणती 3? वृंदावन, गोवर्धन आणि यमुना. वृंदावन, गोवर्धन आणि यमुना हे 3 ठिकाणं महत्त्वाची आहेत. का बरं? वृंदावनमध्ये भगवंतांचं सुंदर लहानपण केलेलं आहे. तिथल्या लीला जास्तीत जास्त पुढे झाल्या आहेत. गोवर्धन, भगवंत जास्तीत जास्त लीला गोवर्धनच्या किनारी, राधाकुंड, श्यामकुंड, चंद्र सरोवर, कुसुम सरोवर, आपण गेलेलो आठवत असेल कोणाकोणाला, उद्धव कुंड, आणि काय श्रीनाथजी तिथे होते. आणि काय अप्सरा कुंड, नवल कुंड, असे बरेच, सुरभी कुंड, ऐरावत कुंड, एकेकाळी गोवर्धनच्या किनारी 1008 कुंड होती. आता थोडीफार होती. जास्तीत जास्त लीला गोवर्धनच्या वर आणि बाजूला झालेल्या आहेत. गोवर्धन खूप महत्त्वाचं आहे. आणि यमुना नदी, भगवंत यमुनेमध्ये पण दररोज अंघोळ करतात. भरपूर त्यांच्या लीला आहेत. हे 3 ठिकाणं आहेत. त्यांनाही आपण प्रार्थना करतो. आणि बघा, ठिकाण पण महत्त्वाचं असतं. जसं तुम्हाला एखाद्याला काय डान्स परफॉर्मन्स करायचा आहे, कथकली, तर ते व्यवस्थित स्टेज पाहिजे. ड्रामा करायचा आहे तर स्टेज आणि लाईटिंग, म्युझिक पाहिजे, तर त्या ड्रामामध्ये जास्त इफेक्ट येतो. त्याचप्रकारे कृष्ण आहेत. कृष्णांची लीला खूप सुंदर आहेत, पण त्या लीला करायला वृंदावन हे एकदम सुटेबल स्थान आहे. म्हणून वृंदावन भगवंतांच्या लीलांना मदत करतं आहे. आणि भगवंत कधीच वृंदावनला सोडून 1 पाऊल पण बाहेर जात नाही. जेव्हा भगवंत मथुरेला गेले, तुम्हाला माहिती आहे वृंदावनवरून मथुरेला गेले, जेव्हा भगवंत मथुरेला गेले तर मथुरेमधल्या ज्या स्त्रिया होत्या, भगवंत रस्त्यावर चालत आहेत, पुरुष लोक रस्त्यावर आहेत, स्त्रिया लोक बाल्कनीत होत्या पहिल्या मजल्यावर, त्या पण भगवंताकडे पाहत होत्या. तेव्हा त्या म्हणतायत की वृंदावनमध्ये ते प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळात म्हणतायत. भगवंत मथुरेत आलेले आहेत, पण तिथल्या स्त्रिया वर्तमान काळात म्हणतायत की कसं काय बघा, भगवान कृष्ण वृंदावनमध्ये सुंदर सुंदर लीला करतात. म्हणजे भले भगवंत मथुरेला आलेत, पण त्यांच्या दिव्य रूपात ते कधीच वृंदावन सोडून जात नाहीत. आणि आपल्या वृंदावनच्या भक्तांबरोबर ते सर्वात जास्त उत्तम आनंद घेतात. अशा वृंदावनप्रती पण आपण
प्रार्थना करतोय की आम्हाला हा जो बृहद भागवतमचा विषय आहे तो व्यवस्थितपणे समजू द्या. आणि यमुनेप्रती पण भगवंत प्रार्थना करतात. यमुना कोण आहे? सूर्यदेवांची पुत्री आहे. कालिंदी पर्वतातनं उगम पावणारी, म्हणून तिला कालिंदी नंदिनी पण म्हणतात. तुम्ही यमुनेत्रीला गेला तर मागे कालिंद पर्वत आहे, तिकडनं तिचा उगम होतो. सूर्यदेवाचे पुत्र यमराज आणि यमुना हे भाऊ बहीण आहे. खरं भाऊबीज म्हणतो ना, ती यमद्वितीय आहे. यमराजांची पूजा, भाऊ बहिणीची पूजा तेव्हा झाली होती आणि त्यांनी आशीर्वाद दिला की यमुनेला की तुमचं जो सेवा करेल तर मला यमराजांचं दर्शन होणार नाही. ते भाऊबीज तिकडे सुरू आहे यमराज यमुनापासून, आणि ती गोष्ट आज घेत नाही. तर ते सांगितलं आहे की जे यमुनेच्या शरण जातात त्यांना यमराजांचं भय राहत नाही, असं यमराजांनी आशीर्वाद दिलेला आहे. यमराजांचं भय राहत नाही, यमराज त्यांना भेटत नाहीत. आणि यमुना आहे ती भगवंतांच्या लीलेमध्ये मदत करते. आणि यमुना आहे ती गंगापेक्षा महान आहे. गंगेचं एक नाव आहे, भगवंतांच्या चरणांपासून ती आलेली, वामन देवांच्या चरणाला धुवून. पण यमुनेमध्ये तर भगवंत आंघोळच करतात दररोज, फक्त चरणस्पर्श नव्हे, संपूर्ण अभिषेक यमुनेमध्ये दररोज भगवंतांचा होत असतो, भक्तांचा होत असतो. आणि असं सांगितलं आहे, गंगा जेवढी वरापुराणाचं आहे, मी काय अतिशयोक्ती करत नाही, वरापुराणाने सांगितलं आहे की गंगेची जेवढी महानता आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने महानता यमुनेची मथुरेमध्ये आहे. यमुनेची महानता मथुरेमध्ये जी यमुना आहे, मी म्हटलं विश्रामघाट, गंगेपेक्षा 100 पटीने ती महानता आहे. जेवढी महानता मथुरेमध्ये आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने यमुना महान आहे केशी घाटला, वृंदावनला. आणि केशी घाटमध्ये पण जेवढी महानता आहे त्यापेक्षा 100 पटीने अजून महानता यमुनेच्या किनारी आहे, जिथे केशीला मारल्यावर भगवान कृष्ण विश्राम करत बसले होते. केशी घाटला, मथुरेतला नाही. तर अशा प्रकारे ती कायम भगवंतांच्या लीलेमध्ये मदत करते. आणि आपण सुरुवातीला ऐकलं, भक्तांच्या कृपेशिवाय आपल्याला भगवंतांची कृपा मिळत नाही. त्याच प्रकारे पुढे घ्या, गोवर्धनच्या प्रती प्रार्थना आहे. गोवर्धन कोण आहे? इथे एकदा आपल्याला वाटतं महापुरुष म्हणून गोवर्धनची लीला सांगितली होती, म्हणून मी घेत नाही. पण सगळ्या पर्वतांमधले ते सर्वात महान, मोठे नसतील हिमालय एवढे, एकेकाळी हिमालयापेक्षा उंच होते कलियुगातल्या शापामुळे, पण ते सर्वात महान पर्वत आहेत. गोपी त्यांना म्हणतात, हे गोवर्धन हरिदास वर्य आहेत. हरिदास म्हणजे भगवंतांचे सेवक, आणि त्यांच्यामधले गोपींनी सर्टिफाय दिलं आहे की गोवर्धन जे आहेत ते सर्वात बेस्ट आहेत, भगवंतांच्या सेवकांपैकी बेस्ट आहेत. का बरं? ते भगवंतांच्या लीलेसाठी मऊ मऊ गवत, धबधबे, तुषार, रत्न, गुहा लपायला असे भरपूर लीले करता, भरपूर सोय, सुंदर वृक्ष, फळं, फुलं, वेली, कंद, मुळं असे भगवंतांच्या मऊ मऊ गवत गायन करता, असं सुंदर मदत करतात भगवंतांच्या लीले करता. कृष्णाच्या वेळी गोवर्धन पर्वत एवढा उंच होता की ढगं त्याच्यावर टेकत होते, ढगं अडकत होते. तर असे सुंदर गोवर्धन आहेत. भगवंतांनी गोवर्धनची पूजा केली, इंद्राची पूजा सोडून. आणि गोवर्धन आहेत ते 7 दिवस 7 रात्र भगवंतांच्या हातावर स्पर्श करत होते. असे जे महान गोवर्धन आहेत, हरिदास वर्य आहेत, त्यांच्याप्रती पण आपण प्रार्थना करतो. घ्या पुढे. आणि कृष्ण प्रेम भक्ती, भक्ती देवी आहे. बघा, तुम्ही थोडंसं बोर वाटेल, हे काय प्रार्थना, आपण हा आपला मूड डेव्हलप करतोय, नम्रतेचा मूड. या सगळ्यांच्या कृपेशिवाय आपण बृहद भागवतामृत ग्रंथ समजू शकत नाही. कृष्ण प्रेम भक्तीप्रती प्रार्थना करतायत. वैदिक शास्त्रांमधलं सर्वात महत्त्वाचं जे सत्य आहे, वैदिक शास्त्रामध्ये अनेक पूजा पाठ यज्ञ दान धर्म सांगितलेलं आहे, पण त्याला सर्वात महत्त्वाचं सत्य काय आहे? कृष्ण प्रेम भक्ती ती आहे. आणि अनेक लोकांना मुक्ती पाहिजे असते या जगात, पण मुक्ती देवी आहे ती भक्तांच्या प्रती हात जोडून उभी आहे दारात. ज्या भक्तांना कृष्ण भक्ती मिळालेली आहे ते मुक्ती देवीला दारात उभे करतायत, आणि ती हात जोडून आहे की तुमची शरणागती मला द्या. ही एवढी भक्तीची प्रार्थना आहे. आणि पुढे ते म्हणतायत
की जे भक्त आहेत ते मुक्ती वगैरेकडे लक्षात येत नाही. ह्याच्यापुढे आपण प्रार्थना करूया. नेक्स्ट हरिनाम, हरिनामाची प्रार्थना. हरिनाम पण व्यक्ती आहे. वैदिक शास्त्रात सगळे व्यक्तिमत्व आहे. भक्ती देवी आहे. हरिनाम हे व्यक्ती आहेत. आपण जप करणार त्यांची प्रार्थना केली पाहिजे. इथे म्हणतायत की ज्यांनी यज्ञ नाही केले तरी चालेल, पण ते नामाभास रूपात एकदा हरिनाम घेतलं तरी तो महान आहे. नामाभास रूपात म्हणजे इनडायरेक्टली दुसऱ्याचं नाव घेताना, निंदा करताना, हसी मजाकमध्ये, किंवा शहराचं नाव असते कृष्णनगर, अशा प्रकारे नामाभास रूपात जरी तुम्ही हरिनाम घेतलं तरी ते अनेक आणि सगळ्या यज्ञांपेक्षा महान आहे. हे हरिनाम आहे. दुसरं ते म्हणतायत आनंदाचा सोर्स आहे. जप केल्यावर एवढा आनंद मिळतो जसं आपल्याला कधी श्रीखंड खाल्ल्यावर आनंद मिळतो. आपण वाटतो पोटात कॅपॅसिटी असते तर खूप खाल्लं असतं. जीभ पाहिजे, भरपूर जिभा असत्या, भरपूर तोंड असतं. जसे रूप गोस्वामी म्हणतायत, त्याचा श्लोक आहे तुंडे तुंडावली असा त्याचा श्लोक आहे. तेवढ्यात मी एकदा हरिनाम घेतल्यावर माझ्या मनात काय विचार येतो की मला लाखो मुख का नाहीत, करोडो कान का नाहीत, त्या सगळ्यांना मी हरिनाम घेऊ शकतो. आणि असे हरिनाम घेतल्यावर माझ्या ते हरिनाम हृदयामध्ये जातं आहे. हृदयाच्या गार्डनमध्ये ते नृत्य करतं आहे. हरी बोल. आपण आपला 16 महिना झाले हरी बोल, हरे कृष्ण. आज सुटलो बाबा आता. श्रील प्रभुपाद म्हणतात खरं आपलं हरिनाम कधी घडतंय? जेव्हा 16 माळा झाल्यावर आपल्याला वाटतंय 17वी का नको, 18वी पण का नको. जर श्रीखंडाचा 1 चमचा वाटल्यावर काय वाटतंय, दुसरा चमचा का नको. म्हणजे श्रीखंडाचा टेस्ट आहे आपली. 1 चमचा वाटल्यावर वाटतं दुसरा चमचा का नको. पोटात भूक का नाही 3राही घ्यायला. तेव्हा हरिनामामध्ये टेस्ट आली की आपल्या मनात विचार येईल 16 झाल्यावर 17वा पण का नको. अरे आज 24 माळा का नको. अरे आज 32 का नको. अरे आज थोडं कॉलेजला दांडी मारून 64 माळा का नको. आपण दांडी पण मारतो आणि माळाही करत नाही. असं नको. हे हरिनाम प्रार्थना करूया. हरिनामामध्ये पण आम्हाला रस येऊ दे. प्रार्थनेशिवाय काय होणार नाही आहे. आणि देवहूती म्हणतायत भागवतामध्ये की ज्याच्या मुखावर एकदा हरिनाम आहे. लक्षात घ्या, देवहूती अतिशयोक्ती करत नाही आहेत. ज्याच्या मुखावर एकदा जरी हरिनाम आहे त्यांनी गेल्या जन्मी सगळे यज्ञ, दान, धर्म एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं केलेलं आहे. त्याच्याशिवाय त्यांनी तेवढं केलेल्याशिवाय त्याच्या मुखावर हरिनाम येऊ शकत नाही. अहो मत स्वपचतो गरियान यद जिव्हा गरे वर्तते नाम तुभ्यम तेपूस तपस्तू, ते सगळं केलेलं, दान धर्म केलेलं आहे. तेव्हा त्याच्याशिवाय हरिनाम मिळणार नाही. ही हरिनामची मानत आहे. आणि सनातन गोस्वामींचं ते प्राण आहे हरिनाम. हरिनामाशिवाय सनातन गोस्वामी जगू शकत नाहीत. तर ह्या प्रार्थनेचं महत्त्व काय आहे ते मी ऑलरेडी घेतलेलं आहे. पण मी जसं म्हटलं की ह्या प्रार्थना आपल्याला योग्य मूडमध्ये आणतात. ह्या येणाऱ्या विषयांपासून आपण खूप लांब आहोत. बृहद भागवतांच्या विषयापासून आपण खूप लांब आहोत. अशा नम्र मूडमध्ये आपण प्रार्थना केली, चैतन्य महाराजांची कृपा आपण प्राप्त केली, त्या दोघांकडून आशीर्वाद घेतले, तर आपला हा जो प्रयत्न आहे बृहद भागवतामृत ऐकायचा, माझा बोलायचा, तुमचा ऐकायचा, तो यशस्वी होईल. ह्या सगळ्यांच्या कृपेशिवाय होणार नाही. तर सनातन ही एक्स्ट्रा आहे. सनातन गोस्वामीने हे लिहिलेलं नाही आहे स्वतःप्रती प्रार्थना. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला हा ग्रंथ कुठनं मिळतोय? सनातन गोस्वामींकडून मिळतोय. त्यांनी त्यांच्या पुढच्यांच्या प्रार्थना केल्या, पण आपण सनातन गोस्वामींप्रती प्रार्थना करायचं विसरलं नाही पाहिजे. त्यांना मागितलं पाहिजे की तुम्ही हा ग्रंथ लिहिलेला आहे, आम्हाला तो व्यवस्थित भरवा. जसं आई लहान मुलाला भरवते, स्पून फिडिंग म्हणतात, भरवणे, तसं सनातन गोस्वामी तुमच्या कृपेने आम्हाला ताकद द्या की हा ग्रंथ आम्ही वाचू शकू, पचवू शकू. आणि पचल्यावर शरीराला लागणं पण महत्त्वाचं आहे. खाणं महत्त्वाचं आहे, पण शरीराला लागणं पण महत्त्वाचं आहे. त्यांच्या कृपेने ते होईल. तर बृहद भागवतामृत काय आहे शेवटी हे म्हणून मी टाईम एक्सटेंड करत नाही. पण कसं आहे, आज काहीतरी तरी कळलं की आपण प्रार्थना केल्यामुळे काय ऐकणार आहोत. बृहद भागवतामृत आहे काय?
हं? बघा, श्रीमद भागवत तर तुम्हाला माहिती आहे. सर्वात पहिले कोणी कोणाला सांगितलं? सुखदेव गोस्वामींनी. कोणाला? परीक्षित महाराज. आता परीक्षित महाराजांना काय शाप होता? 7 दिवसात मृत्यू होणार. भागवतम 7 दिवसात संपलं. सुखदेव गोस्वामी डिटॅच, त्यांनी त्यांची जबाबदारी केली. भागवतम सांगितलं, पूर्ण कृपा दिलं, ते तिकडनं निघून गेले. पण परीक्षित महाराजांचा मृत्यू व्हायला काही तास बाकी होते. तक्षक तेवढ्यामध्ये भागवतम 7 दिवस संपल्यावर तेवढ्यामध्ये परीक्षित महाराजांची आई, कोण बरं? उत्तरा. ती धावत धावत आली. तिलाही कळलं, अरे आपला मुलगा 7 दिवस बसलाय, त्याचा मृत्यूचा दिवस आलाय. पण भौतिकवादी नव्हती, मुलगा पण नव्हता, आई पण नव्हती. आता तू जाणार रे? नाही. तिला माहिती आहे मुलग्याचा मृत्यू वेळ आलेला आहे जवळ. ती काय म्हणते बघा, आईने कसं असावं, मुलाने कसं असावं. आई म्हणते, महाराज परीक्षित म्हणजे मुला, तुझे भागवतम ऐकले 7 दिवसात, त्याचा सार मला सांग. तिला माहिती आहे काही तासात मृत्यू होणार आहे मुलाचा आपला. हां, रडत बसली नाही. ती म्हणते, तू ऐकलंय भागवतम, मी तुझी आई आहे. 7 दिवस आपल्याकडे वेळ नाही आहे, 2-4 तासच वेळ आहे. त्या भागवतमचा सार काढून मला सांग. आणि परीक्षित, शेवटी आई आणि मुलामध्ये प्रेम असतंच. तर परीक्षित महाराजांनाही वाटलं की आपण आईला शेअर करावं. आजकालच्या भाषेत शेअर करणं म्हणतं. तर त्यांनी पण भागवतम, आता भागवतमचा काय म्हणतात ना हिंदीमध्ये निचोड केलं. त्यांनी भागवतमचा सार काढला. आणि तो 2-4 तास जो काय वेळ होता 7व्या दिवशी तक्षक साप यायच्या आधी, तो त्यांनी आईला सांगितलं. तो आईला सांगितला ते ठीक आहे, ते भागवत अमृत. भागवताचं अमृत, भागवताचं अमृत. जसं ऊस आहे, पण ऊसाचा काय करतो? रस. तर भागवतम आहे, भागवत पण गोडच आहे ऊसासारखं, पण त्याचा रस काढून त्यांनी आईला दिला. आपल्याला कसं कळलं ते? तर सुखदेव गोस्वामींनी सांगितलं ते आपल्याला कळलेलं नाही आहे. तेव्हा तिथे सूत गोस्वामी उभे उपस्थित होते, त्यांनी जाऊन शनकमुनी ते लिहिलं गेलं. तर महाराज परीक्षितांनी आपल्या आईला सांगितलं, ते आपल्याला कसं कळलं? तिथे जैमिनी मुनी उपस्थित होते. जेव्हा महाराज परीक्षित आपल्या आईला सांगत होते, ते जैमिनी मुनी उपस्थित होते. आणि नंतर परीक्षितांचा मुलगा कोण बरं? जन्मजीव, ने जो सर्पयज्ञ वगैरे केला. एकदा बघा, महाभारत आहे ना, अनेक प्रकारे महाभारत आहे. जैमिनी मुनींनी पण एक महाभारत लिहिलेलं आहे. ते महाभारत त्यांनी जन्मजयला ऐकवलं. महाभारत ऐकून झालं. जसं आपल्याकडे कधी कधी पद्धत आहे, आता आजकालची पाश्चात्य पद्धत म्हणजे आईस्क्रीम वगैरे आणून देतो, पण जेवण झाल्यावर एखादा श्रीखंड किंवा गुलाबजामुन आणून देणे, स्वीट, त्याला म्हणतात मधुरेण समाप्येत, एंड विथ स्वीट. तर जैमिनी मुनींनी जैमिनी महाभारत जन्मजयला ऐकवलं. मग ते म्हणतात एंड विथ स्वीट. महाभारत झालं, मग तेव्हा जैमिनी मुनींनी हे बृहद भागवतामृत परत जन्मजयला सांगितलं. आणि तेव्हा त्यांच्या शिष्यांनी ते लिहून घेतलं. आणि मग ते सनातन गोस्वामींना उपलब्ध झालं. आणि म्हणून ते आपल्याकडे उपलब्ध. इतिहास काय 2दा बोललं गेलं. पहिल्यांदा महाराज परीक्षितांनी आपल्या आईला, आणि तेच रिपीट केलं जैमिनी मुनींनी जन्मजयला. तर अशा प्रकारे हे जे आहे, तर कथा सुरू करून मी ते सस्पेन्सला थांबवतो. कथेचं स्वरूप काय आहे पुढे आहे का बघा. एकदा नारद मुनी कुठे बसले होते? प्रयागमध्ये. आपण गेलो का प्रयागला? जायला पाहिजे. विज्ञानिक गौर पाहून देतील, लॉकडाऊन नंतर आपण जाऊया. प्रयाग अतिशय उत्तम ठिकाण आहे. गंगा, यमुना, सरस्वती. तुम्ही अधिक गेला असाल. तसं तुम्ही तुमचे कोण गेले का प्रयागला? अलाहाबाद म्हणतात, पण मी प्रयाग म्हणतो. तुम्ही गेला ते आपण गेलेलो खूप पूर्वी. तेव्हा तुम्ही पण तेव्हा होते? तेव्हा तुम्ही होते? अच्छा. तर प्रयागमध्ये गंगा, यमुना, सरस्वती संगम, त्याच्या बाजूला माधव मंदिर आहे, बिंदू माधव. त्या बिंदू माधव मंदिरामध्ये अनेक भक्त बसले होते, अनेक ऋषी मुनीने भक्त बसले होते.
आणि आपापसात चर्चा करत होते. काय फक्त चर्चा करत होते? कोण बरं, नेक्स्ट लिहून ठेव. कोण बरं काय आहे? मी श्रोतेला बोललो 2 मुद्दे. हा, भगवंतांचा प्रिय भक्त कोण आहे, सर्वात प्रिय. आणि दुसरं, प्रियच्या पुढे हरिबोल. कोणाला? भगवंतांची सर्वात जास्त कृपा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या चर्चा चालू होती, कोण असेल कोण असेल कोण असेल. सगळ्या भक्तांमध्ये नारद मुनी पण तिथे होते. आणि ते बोलत होते, ते लपून बसले होते. हा बघा, नारद मुनी बरेचदा असं काम करतात. ब्रह्मा विष्णू महेशपैकी सर्वात महान कोण आहेत त्यांना सांगितलं जाऊन बघून या. मग ती गोष्ट भृगुमुनींची नाही, तेव्हा भृगुमुनी नारद भृगुमुनींची होती. ते सगळे बसले आहेत. आणि तेवढ्यात त्यांनी काय पाहिलं, तिथे एक प्रयागचा एक ब्राह्मण आला, खूप वरिष्ठ उत्तम ब्राह्मण. आणि नारद मुनी पाहतायत तो खूप छान प्रकारे त्याची भक्ती करतायत. आणि नारद मुनी धावत गेले त्याच्याकडे. अरे तूच आहे, तूच आहे, भगवंतांचा सर्वात प्रिय भक्त तूच आहे. आणि तुलाच भगवंतांची. नारद मुनी सगळ्यांना असं म्हणणार आहे. हां, मी म्हटलं रिपिटेशन आहे, स्वतः सांगितलं रिपिटेशन. हां, तर ती जी कथा आहे ती पुढच्या आपण चालू करू. कुठनं चालू होईल कथा पुढच्या वेळी? प्रयागराज. लक्षात ठेवा. मी विचारणार, प्रयागराजला नारद मुनी भक्त लोक बसलेले आहेत आणि त्यांच्यात काय चर्चा करतायत? 2 मुद्दे. भगवंतांचा सर्वात महान कोण आहे, सॉरी प्रिय भक्त कोण आहे, सर्वात जास्त कृपा कोणा मिळाली. तर इथे मी थांबतो. ऑलरेडी माझं खरोखर विचार होता आपण वेळेत 8 वाजता संपवायचं, पण थोडं लेट झालेलं. पुढच्या कधीतरी चालू करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, श्री सनातन गोस्वामी की.